सांगलीतून शॉकिंग घटना समोर आली। आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावामध्ये नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे मुख्याध्यापक वडिलांनी 17 वर्षीय मुलगी साधनाला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली आहे। उपचाराआधीच तिचा मृत्यू झालाय आणि मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर वडिलांना अटक करण्यात आली आहे। परिसरात संतापाची लाट उसळली आहे। स्विस बँकेमध्ये भारतीयांचा निधी तब्बल 37,600 कोटींवरती पोहोचलाय, जो 2021 नंतरचा सर्वाधिक आहे आणि यातील 90% पैसा बँका आणि आर्थिक संस्थांच्या खात्यांमधून आहे। थेट ग्राहक खात्यांमध्ये केवळ 10% आहे। स्विस बँकांनी स्पष्ट केले की हा सर्व निधी काळा पैसा नाहीये। पुण्यात हडपसर येथे 29 वर्षीय दीपिका जाधव यांनी पती आणि सासरच्या लोकांच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे। गर्भवती असतानाही पतीने जबरदस्ती केल्याचा आरोप केलाय। पोलिसांनी पती, सासू आणि नणंद विरोधात गुन्हा दाखल केलाय। मुंबईत 65 वर्षीय आजोबांची 2,36,00,000 कोटींची फसवणूक। शिवाजी पार्क परिसरातील 65 वर्षीय आजोबांची बंद झालेल्या विमा पॉलिसीच्या नावाखाली 2,36,00,000 कोटींची फसवणूक झाली आहे। फसवणूक करणाऱ्यांनी 81 व्यवहारातून पैसे उकळलेत आणि याच प्रकरणी सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्यात, तसेच भारताची आयात वाढली आहे। महागाईचा धोका निर्माण झालाय। इराण आणि इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती $80 प्रति बॅरलवरती पोहोचल्यात आणि त्याचमुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे आणि यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। व्यापार तूट आणि रुपयाच्या मूल्यात घट होण्याची भीती आहे। 15 ऑगस्टपासून खासगी वाहनांसाठी 3,000 रुपयांमध्ये फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहेत। हा पास 1 वर्ष किंवा 200 प्रवाशांसाठी वैध असणार आहे। जे आधी संपेल ते लागू असणार आहेत आणि यामुळे वाहन चालकांना 1,000 रुपये ते 7,000 रुपयेपर्यंत बचत होणार आहे। पाससाठी कोणतीही कागदपत्र लागणार नाहीये। सोलापूर शहरात गाडीचा हॉर्न का वाजवला यावरून 2 गटांमध्ये वाद झाला आणि हाच वाद वाढत जाऊन जोरदार भांडणं झाली आहेत आणि दगडफेक झाली आहे। या घटनेत माजी नगरसेवकाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने पहिल्यांदाच अत्याधुनिक खैबर शेकाण क्षेपणास्त्र इस्रायलच्या दिशेने डागलंय आणि इस्लामी क्रांती गार्डने 40 क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला असून इस्रायलच्या विमानतळ संशोधन केंद्रावरती हल्ले झालेत। इस्रायलने काही क्षेपणास्त्रे आयर्न डोम प्रणालीने अडकवली असली तरी काही क्षेपणास्त्र लक्ष्यांवरती आदळल्यामुळे नुकसान झालंय आणि जगभरातून संयम पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। अमेरिकेने इराणच्या 3 मोठ्या अण्वस्त्र केंद्रांवरती जोरदार हल्ला केलाय। ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत B-2 स्टेल्थ बॉम्बर्स आणि टॉम हॉक मिसाइल्स वापरून हे हल्ले करण्यात आलेत। इराणने प्रत्युत्तर देत हॉर्मुझचा समुद्रमार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावरती होऊ शकतो। दरम्यान भारत, रशिया आणि चीनसह जगभरातून युद्ध थांबण्याचे आवाहन करण्यात आले। इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेने इराणच्या महत्त्वाच्या अण्वस्त्र आणि लष्करी तळांवरती मोठे हवाई हल्ले केलेत। B-2 स्टेल्थ बॉम्बर्सच्या मदतीने इराणच्या भूमिगत बंकरांवरती बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आलेत। संयुक्त राष्ट्रसंघाने आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षा तज्ज्ञांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलंय। अमेरिकेकडे असे आधुनिक शस्त्रसाठे आहेत की इराणची प्रमुख लष्करी आणि प्रशासकीय ठिकाणं केवळ 30 मिनिटात ते 2 तासात उद्ध्वस्त करता येऊ शकतात, असं देखील सांगितलं जातंय।